चला मंडळी, सगळ्यांच्या आवडीचा असा आज आपण एक उन्हाळीचा वाळवण प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे की गव्हाच्या चिकाच्या कुरड्या. इतक्या मस्त लागतात नाही आणि सगळ्यांना आवडतात. थोडा तामझाम असतो पण बघा तेलात टाकल्यानंतर कशी मस्त अशी डब्बल फुगते आणि किती छान पांढरं शुभ्र झालेली आहेत आपल्या कुरड्या. बघू शकता तुम्ही किती डब्बल आणि मस्त फुगलेली आहे. तर अशाच या मस्त रेसिपीसाठी ना चॅनलला पहिलं सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. तर इथे आपण घेतले आहेत गहू घेतले आहेत मी जवळपास एक अर्धा किलो. तर मापून घ्यायचं. अर्धा किलो गहू आहे. मी कुठलेही गहू वापरू शकता जे तुम्ही घरी वापरता वगैरे असे. ते गहू आता आपल्याला स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर एखाद्या भांड्यात किंवा एखाद्या मोठ्या अशा गंजात म्हणा कशातही तुम्ही ह्याला पाणी भरून 1-3 दिवस ह्याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे फर्मेंट करायला. तर हे आता त्याला पाणी बदलायची गरज नाही आहे किंवा त्याला 10 वेळा हात लावायची पण गरज नाही आहे. ठेवून द्यायचं साईडला. आता हे बघा 3 दिवसानंतर मी हे दाखवते आहे तुम्हाला. तर हे पाण्यावर असं हे जमा झालेलं आहे. आपला गव्हाचा जो चिक आहे तो छान झालेला आहे फर्मेंट. आता ह्याला ना आपण हे जे पाणी आहे हे पाणी आपण काढून टाकणार आहोत सगळं. आता हे चाळणीत घेऊया कारण आज सगळं गहू पण निघतात आहे बाहेर. तर हे सगळं पाणी काढून स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आणि मग त्यात स्वच्छ पाणी भरून आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घेऊन बारीक करायचं आहे. आणि हो ह्याला फक्त पल्सवर फिरवायचं आहे. पल्सवर एक 2-3 वेळा फिरवून घ्यायचं. 3 ते 4 वेळा फिरवावं लागेल. त्याच्यानंतर ह्याला डायरेक्ट चाळणीत घालायचं आणि चाळणीत घालून ह्याला चाळून घ्यायचं. आता हाताने असं छान प्रेस करून ह्याच्यातला सगळा रस काढून टाकायचा आहे आपल्याला सगळा चिक. त्याच्यानंतर एका गंजात पाणी घ्यायचं आहे आणि जो वरचा चोथा उरला आहे तो सगळा त्या पाण्यात घालायचा आहे. या पद्धतीने हाताने परत येतं त्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे की त्याच्यात जो काही उरला असेल चिक तो सुद्धा त्या पाण्यात मिक्स होऊन जाईल. आपण तो परत गाळणार आहोत. याच पद्धतीने आपण पूर्ण गव्हाचं करून घेऊया. आता हे करून झाल्यानंतर आपण पाण्यात टाकलं होतं. आता हा बघा हा जो आपण गाळणीने चाळला होता तो तसा निघाला चिक. आता ह्याच्यात थोडंसं अजून पाणी घातलं होतं. आता बघा हाताने ह्याला असं चांगलं चोळून पिळून घ्यायचं आहे आपल्याला. प्रेस करून ह्याच्यातला सगळा चिक निघाला पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता ह्याच्यातनं काही निघत नाही आहे तेव्हा हा चोथा आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. आता हा जो चोथा उरतो ना हा आमच्या इथे आम्ही गाईला खाऊ घालतो. गाईंसाठी हा खूप पौष्टिक असतो असं म्हणतात. आता जो गंजामध्ये आपण जे पाणी आणि चोथा मिक्स करून घेतला होता तो परत एकदा गाळणीत टाकून गाळून घ्यायचा आहे. आता हे बघा आपला हा गाळून झाला आहे. तर आपण हा 2 वेळा गाळला. आता तिसऱ्यांदा जे आहे ना ते आपल्याला एका गंजाला थोडासा मोठा गंज घ्यायचा आहे म्हणजे थोडासा ह्याचा डीपवाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बांधायचा आहे सुती कपडा. अशा पद्धतीने या सुती कपडा बांधून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला या कपड्यावरून गाळून घ्यायचं आहे. कारण कसं असतं आहे ना जर ह्या सुती कपड्याने गाळला नाही ना तर आपल्या ज्या कुरड्या आहेत त्या लालसर होतात, पांढऱ्या शुभ्र होत नाही. कारण याच्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडासा तरी गव्हाचा जो अर्क असतो सालांचा तो असतोच जात नाही. त्यामुळे ह्याला ही स्टेप करणं फार महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला तुमच्या कुरड्या पांढऱ्या करायच्या असतील तर हे नक्की करायचं. अशा पद्धतीने थोडं टाकून हाताने असं त्याला घासून घ्यायचं आणि करायचं. हे बघा किती लालसर निघाला. तर हे असं निघणं गरजेचं आहे आणि हे चाळणीने गाळणीने कशानेही होत नाही. ह्याला हा सुती कपडाच लागतो. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा निघाला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतं आहे माहीत नाही पण हा एकदम पांढरा शुभ्र असा निघालेला आपला चिक आहे. आता हे जे शेवटचं आहे ना ह्याला फार पिळायचं नाही तर ह्याच्यातला जो अर्क आहेत ना गव्हाच्या सालांचा तो सुद्धा ह्याच्यात येऊ शकतो. त्यामुळे गव्हाचं लाल होऊ शकतं. आपल्याला लाल नको आहे, आपल्याला पांढरं हवं आहे. हा चिक निघालेला आहे. तुम्ही हे बघू शकता. हे बघा किती लाल निघाला याच्या. आता ह्याला ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण आपण जेव्हा गाळत होतो ना तर खाली त्याचा चिक जमा होत होता. त्यामुळे थोडंसं बघा तुम्ही हाताला जाणवत आहे माझ्या किती घट्ट झालेलं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता अशा एका गंजामध्ये किंवा भांड्यामध्ये ह्याला ठेवायचं. आता त्या गंजाला ना थोडंसं चिक आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालते मी. ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि या डब्यात टाकायचं. आता हा डब्बा आपण बंद करून देऊया आणि रात्रभर ह्याला असंच ठेवायचं न हलवता. आता सकाळीसुद्धा जेव्हा तुम्ही हा गंज घ्याल तेव्हा ह्याला अजिबात या डब्याला हलवायचं नाही आहे आणि ह्याच्या वरचं जे काही पाणी आहे ना ते आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे कारण ते पाणी हलकं लालसर असतं. आता बघा हा आपला हे चिक बनवून तयार. किती पांढरा झाला आहे तुम्ही बघू शकता. मस्त असा पांढरा शुभ्र आणि आपल्या कुरड्यासुद्धा एकदम पांढऱ्या होतील याने. तर हे बघा आता मी ह्याला गंजात काढून घेणार आहे आणि आता ह्याचा आपण चिक करून घेऊया.
पण त्याच्यासाठी परत आपण ह्याला थोडा वेळ 15 मिनटं सेटल करून घेऊया, जेणेकरून थोडंसं त्याच्यावर अजून काही पाणी असेल ते पण निघेल. हे बघा थोडंसं अजून याच्यावर पाणी आलं आहे, आपण ते सुद्धा काढून टाकणार आहोत, कारण हे पण हलकं लालसर पाणी दिसतंय. जितकं पाणी तुम्ही काढू शकता ना त्याचं तितकं पाणी काढायचं आहे, जेणेकरून तो छान पांढरा होईल. हे बघा आता आपला चिक किती छान पांढरा शुभ्र झालेला आहे. आता ह्याच्यातला थोडासा चिक मी बाजूला ठेवणार आहे, कारण मी वाफेवरची पापड करणार आहे, त्याच्यामध्ये हा वापरणार आहे. आता पाण्याचं माप असं आहे की मी ज्या भांड्याने तुम्ही चिक घेणार असाल त्या भांड्याने दीड भांडं पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून ह्याला छान खदखद उकळी काढून घ्यायची. आता बघा या भांड्याने मी घेणार होते, म्हणून मी याच भांड्याने पाण्याचं माप घेतलं आहे. तर 1 भांडं मी गव्हाचा चिक घेतलेला आहे आणि 1.5 भांडं मी पाणी घातलं आहे. थोडासा मी हा साईडला ठेवला आहे. आता इथे पाणी छान उकळलेलं आहे आपलं, हे बघा तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यातलं ना थोडंसं पाणी मी साईडला काढणार आहे. कधी पण तुम्ही जेव्हाही असं काही चिक कराल ना, थोडंसं पाणी साईडला काढून ठेवायचं, जेणेकरून जर इनकेस तू जास्त फुलला किंवा त्याला नंतर पाणी लागलं तर पटकन आपल्याला हे गरम पाणी त्यात टाकता येईल. तर आता हे पाणी उकळलं आहे, एक रवी घ्यायची आहे, इथे चिक टाकायचं आहे आणि इथे घोळत राहायचं आहे. याच्यात अजिबात आपल्याला गुठळ्या नको आहे, त्यामुळे याला भराभर हाताने फिरवायचं आहे, जराही 2 मिनटं ठेवायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने ह्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. जोस्तोर हा जरा घट्टपणाला येत नाही ना तोस्तोर आपण ह्याला परतवत राहायचं आहे, असं फिरवून घ्यायचं आहे रवीने. त्याने काय होतं ना की याच्यात गुठळ्या होणार नाही आणि पापड करताना म्हणा किंवा कुरड्या करताना ना ते साच्यामध्ये सुद्धा अडकणार नाही. ते बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं करून घ्यायचं. थोडा वेळ लागतो याला करायला, हातही दुखतात, पण खायला खूप टेस्टी लागतात. हे बघा आता त्या भांड्यात माझा थोडासा चिक होता, त्याच्यामध्ये मी जे गरम पाणी होतं ते घातलं आणि आता ते ह्याच्यात परत घातलं आहे. आता ह्याला मी परत एकदा परतवून घ्या. आता ह्याच्यात गुठळ्या जमणार नाही. एकदा हे व्यवस्थित घट्ट झालं ना की मग याच्यात परत गुठळ्या जमत नाही. जी पहिली प्रोसेस असते ना मिक्स करायची, तेव्हाच थोडं लक्षपूर्वक करावं लागतं, तेव्हाच गुठळ्या होऊ शकतात. एकदा चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात परत गुठळ्या होत नाहीत. तर हे बघा आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच झाकण ठेवायची गरज नाही आहे, पहिले हातानेच ह्याला छान परतवून घ्यायचं एक 3 ते 4 मिनटं. हे बघा याला छान अशी वाफ यायला लागलेली आहे, हलकी वाफ येऊ द्यायची आणि असं परतवून झाल्यानंतर ना मग ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून ह्याला दणकून वाफ काढायची आपल्याला. म्हणजे कसं आहे ना की आपण ह्याला छान जेव्हा वाफ येते ना ह्याचा रंग बदलतो, एकदम असं ट्रान्सपरंट दिसायला लागतं आणि जेव्हा हे ट्रान्सपरंट दिसेल ना तेव्हा हे शिजल्याचं समजायचं. आता बघा ह्याला कशी मस्त अशी वाफ आलेली आहे. एकदा परत ह्याला परतवून घ्यायचं, कारण खालून जळेल हे, त्यामुळे ह्याला परतवत राहायचं आणि गॅस फुल नाही ठेवायचा, गॅस मिडियम ठेवूनच करायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे खालून करपणार नाही. आता परत ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी आणि आता ही आपली लास्ट वाफ असणार आहे. हे बघा आता हे आपलं झालेलं आहे. आता हे गरम असतानाच आपल्याला याच्या कुरड्या पाडायच्या आहेत, त्यामुळे हे गरम आहे, गॅस करायचं आहे. बघायचा रंग बघ कसा बदलला, पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जातो आणि तसंच आपल्याला हवं आहे. आता 2 मिनटं ह्याला गॅस बंद करून ठेवल्यानंतर हे बघा अशी दणकीत वाफ आलेली आहे. आता गॅस करायचं आहे बंद आणि गरम गरमच आपल्याला हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की पापड टाकता टाकता हे जरा गार झालं आहे, परत गॅस लावायचा, परत ह्याला मीडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची आणि मग लगेच परत पापड, कारण थंड झालं तर ह्याचे पापड पडणार नाही, ह्याच्या कुरड्या पडणार नाहीत. हे बघा अशा पद्धतीने आपण हे भरून घेऊया, थोडे चटके बसतात. आणि आता ह्याच्या आपण कुरड्या पाडू. तुम्ही बघा किती मस्त कुरड्या पडतात त्याच्या. अशा पद्धतीने आपण याच्या कुरड्या पाडून घेणार आहोत. एकावर एक ओव्हरलॅप नाही झालं पाहिजे, हे थोड्या मोकळ्याच घालायच्या आहे आपल्याला, फक्त काठं बांधून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या कुरड्या आपण करून घेणार आहोत. थंड झालं ना की हे आपस पडणं बंद होतं, त्यामुळे ह्याला गरम करावंच लागतं परत. त्यामुळे हे गरम गरमच घालायचं, त्याला थंड होऊ द्यायचं नाही. हा ना चिक नुसता खायला पण खूप छान लागतो आणि खूप पौष्टिक असतो म्हणतात, उन्हाळ्याचा थंड असतो, त्यामुळे तो तुम्ही नुसता चिक पण खाऊ शकता, खूप भारी लागतो. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.